वेलकम फ्रॉम वन्सिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की एक मोठी महत्त्वाची बातमी जी आहे समोर आलेली आहे। बातमी अशी आहे की शिक्षक भरती 2025 चा पहिला टप्पा जो राबवला जाणार आहे तो जास्तीत जास्त पदांसाठी होणार आहे। बातमी खूप महत्त्वाची आहे आणि या बातमीला तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं खूप आवश्यक आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर तुम्ही सबस्क्राइब केलं नाही तर तुमची कमेंट मला दिसणार नाही, त्याच्यामुळे सबस्क्राइब नक्की करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आतापर्यंत हे तर माहित होतं की शिक्षक भरतीची जी आहे शिक्षक भरती प्रक्रिया 2025 जी आहे ती राबवण्यात येणार आहे। सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन काय आहे तर करंट सिच्युएशन मध्ये शिक्षकांचं समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे। नंतर पडताळणीसाठी जे आहेत तारखा दिलेल्या आहेत त्यानुसार पडताळणी सुद्धा होणार आहे आणि आता लगेच या महिन्यामध्ये जे आहे शिक्षकांचं समायोजन सुद्धा होणार आहे। आता दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर जाहिरातींची प्रक्रिया जी ती सुरू होणार आहे। आता आयुक्त कार्यालयामार्फत वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांना आदेश दिले जातील की तुमच्या ज्या जाहिराती आहे तुम्ही तुमच्या जाहिराती योग्य पद्धतीने तुमच्यासाठी स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्या टॅबद्वारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जाहिराती अपलोड करायच्या आहे। मग त्याच्यामध्ये कोणतीही आस्थापना असेल, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित, याच्यामध्ये अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित या कोणतीही संस्था असेल तर त्यांना या आदेश दिलेले आहेत। आणि सोबत मनपा, नपा किंवा आदिवासी विभाग किंवा समाज कल्याण विभाग या सर्व आस्थापना ज्या आहेत, ज्या आस्थापनांचा समावेश यावर्षी शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये होणार आहे त्या सर्व आस्थापनांना सेपरेट टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे जेणेकरून त्यांना स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देता येणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यावर्षी शिक्षकांची रिक्त पदसंख्या जी आहे ती अजूनही समोर आलेली नाहीये। म्हणजे एक्झॅक्ट आकडेवारी जी असते म्हणजे 10,000 आहे, 12,000 आहे, 15,000 आहे, 16,000 आहे किंवा 20,000च्या आसपास आहे, पण तरी सुद्धा शिक्षक भरतीसाठी जेमतेम जी आकडेवारी मानली जाते ती मानली जाते 12 ते 14,000च्या आसपास शिक्षक पद भरतीचा पहिला टप्पा जो आहे तो होऊ शकतो। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समोर अशी आली आहे की शिक्षक भरती 2025-26 याच्यामध्ये 2 टप्पे राबवले जाणार आहे। म्हणजे पहिला टप्पा जो असणार आहे तो असणार आहे शिक्षक भरती 2025 टप्पा 1 आणि दुसरा जो असणार आहे तो असणार आहे शिक्षक भरती टप्पा 2। पण मात्र टप्पा 2 राबवण्यापूर्वी शासनाचा जास्तीत जास्त सद्यस्थितीमध्ये केंद्रस्थानी जो मुद्दा आहे तो आहे शिक्षक भरतीचा टप्पा 1 जो आहे तो। आता टप्पा 1 हा जास्तीत जास्त पदांसाठी होण्यासाठी शासनामार्फत जे आहे प्रयत्न करण्यात येतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो ज्याद्वारे शासनाद्वारे या गोष्टी क्लिअर करण्यात येत आहे की पहिला टप्पा जो आहे तो जास्तीत जास्त पदांसाठी कसा करता येईल। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण सांगतो। सगळ्यात अगोदर तुम्ही आता काही जे रिसेंटमध्ये शासन निर्णय आले असतील त्या शासन निर्णयामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या शिक्षक भरती 2025-26 संदर्भात। पहिली गोष्ट म्हणजे यावर्षी शिक्षक भरतीची नियमावली बदलली गेली। एक नियमामध्ये काही बदल करण्यात आले। उदाहरणार्थ एक उमेदवार असेल तर त्याला एकदा संधी म्हणजे एकदा निवडल्यानंतर परत त्या उमेदवाराला संधी नको। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट होती की बदली प्रक्रिया जी आहे ती राबवता येणार नाही किंवा बदली प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला एलिजिबल नसणार आहे, बदली प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही। तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट होती की 1.1 पद म्हणजे जे की एकदा एक उमेदवार निवडला तर त्याला परत एकदा संधी मिळणार नाही। अजून एक महत्त्वाची सुधारणा अशी करण्यात आली होती की विद्यार्थ्यांना प्रिफरन्स लिमिटेड करण्यात आली होती। म्हणजे एखादा उमेदवार जर समजा मला 500 प्रिफरन्स आले तर ते 500 जाहिराती आल्यानंतर मी 500 ठिकाणी प्रिफरन्स दिल्यापेक्षा मला मोजके प्रिफरन्स दिले जेणेकरून मला जे हवे ज्या ठिकाणी मला जायचं आहे खरोखर त्याच ठिकाणी मी प्रिफरन्स देईल आणि जिथे जायचंच नाही त्या ठिकाणी मी प्रिफरन्स देणार नाही। त्याच्यामुळे फायदा असा होईल की ज्या ठिकाणी मला जायचंच नाही तर त्या ठिकाणची जी जागा आहे ती मला लागणारच नाही किंवा मी तिथे प्रिफरन्स देणारच नाही, त्याच्यामुळे माझं तिथे सिलेक्शन होणार नाही तर दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला गरजू उमेदवाराला तिथे सिलेक्शन होईल आणि ती जागा रिक्त राहणार नाही। ठीक आहे, तर ही काही गोष्टी होती त्या नियमावली त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली। अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मे 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होती आता येणाऱ्या मे 2026 पर्यंत म्हणजे 31 मे 2026 पर्यंत ज्या काही जागा रिक्त होतील सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशनमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढी काही शिक्षकांची रिक्त पदं आहेत, एकूण शिक्षकांची मंजूर पदं, त्यानंतर शिक्षकांची एकूण कार्यरत पदं आणि शिक्षकांची एकूण रिक्त पदं महाराष्ट्रामध्ये जेवढी आहेत त्यानुसार मे 2026 पर्यंत किती पदसंख्या रिक्त होती शिक्षकांची ती सुद्धा यावर्षी गृहीत धरल्या जाणार आहे। त्याच्या संदर्भात एक शासन निर्णय आलेला आहे। त्या शासन निर्णयानुसार संच मान्यता 2025-26 मध्ये ती पदं गृहीत धरल्या जाणार आहे आणि ती पदे सुद्धा पवित्र पोर्टलवर येणार आहे।
आता तिसरं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय की जेणेकरून या गोष्टी सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत, फक्त पदभरती जास्तीत जास्त पदांसाठी होण्यासाठी. तिसरी अजून महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे 2 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते. एक होता आदिवासी विभागाचा शासन निर्णय आणि एक होता समाज कल्याण विभागाअंतर्गत जो शासन निर्णय आला होता तो. आता हे जे दोन्ही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयान्वये आदिवासी विभागामध्ये असणाऱ्या ज्या काही शाळा असतील त्या शाळांची पदभरती असेल किंवा समाज कल्याण मार्फत ज्या निवासी शाळा आहेत त्यांची सुद्धा जी पदभरती आहे ती सुद्धा पवित्र पोर्टल मार्फतच केल्या जाणार आहे. आता हे झाले 4 पॉईंट्स. 5वा पॉईंट सांगतो की ज्यावेळेस न्यायालयामध्ये ही गोष्ट गेली की शिक्षक पदभरती जी आहे ती पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन केल्या जाते, बॅकडोर एंट्री दिल्या जात आहेत किंवा बॅक डेटेड अपॉइंटमेंट दिल्या जाते शिक्षकांच्या आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खाजगी शैक्षणिक संस्था असेल मग अशा संस्थांना सबक मिळावी किंवा अशा संस्थांनी या गोष्टी करू नये. त्याच्यामुळे न्यायालयाने एक तरतूद केली. ती तरतूद अशी होती की इथून समोर शिक्षक पद भरतीसाठी कोणतंही शिक्षकाचं पद जे भरलं जाईल अल्पसंख्याक शाळा वगळून, कोणतीही शाळा असेल मायनॉरिटी स्कूल वगळून, तर कोणत्याही शाळेमध्ये जी पदभरती करायची असेल तर ती तुम्हाला पवित्र पोर्टल मार्फतच करावं लागेल. पवित्र पोर्टल मार्फतच तुम्हाला शिक्षक भरती केल्या जाईल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशी गोष्ट आहे की अगोदर ज्या खाजगी आस्थापना होत्या त्याच्यामध्ये मुलाखत हा पर्याय जो आहे तो ठेवलेला आहे त्यांनी. म्हणजे काही आस्थापना असतात की त्यांना असं म्हणणं असतं की आम्हाला निवडीचे अधिकार नाही दिले, मग आमच्याकडे एक अधिकार तरी ठेवा मुलाखतीचा, जेणेकरून आम्ही कोणता उमेदवार चांगला आहे तो आम्ही ठरवू शकतो. तर मुलाखतीसाठी पर्याय त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. मुलाखतीचं प्रमाण अगोदर 1:10 होतं, नंतर 1:5 झालं. आता सद्यस्थितीमध्ये गुड न्यूज अशी आहे की 1:3 प्रमाण झालेलं, म्हणजे एका जागेसाठी फक्त 3 उमेदवार जाणार आहेत. त्याच्यामुळे इथं सुद्धा कॉम्पिटिशन लो झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा मुद्दा कोणता होता तुम्हाला, तो शिक्षक भरतीचा टप्पा 1 राबवला जाणार आहे 2025-26 मध्ये. पहिला टप्पा, हा टप्पा जो आहे तो एप्रिलच्या शेवटी जाहिराती ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर येतील ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो. या महिन्यामध्ये जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार नाही, पण मात्र मे महिना जो उजाडणार आहे त्याच्यामध्ये जाहिराती सुद्धा पवित्र पोर्टलवर येतील आणि त्यानंतर जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची सुविधा सुद्धा विद्यार्थ्यांना किंवा अभियोगधारकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिली गुड न्यूज. दुसरी महत्त्वाची गुड न्यूज अशी आहे की शिक्षक भरतीचा टप्पा 1 जो असणार आहे, शिक्षक भरती 2025 टप्पा 1 जो राबवला जाणार आहे तो जास्तीत जास्त पदांसाठी होणार आहे. त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी शासन स्तरावरून किंवा वरिष्ठ लेवलवरून केल्या जाणार आहे. आणि माहिती अशी मिळते की हा जो टप्पा असणार आहे पहिला टप्पा त्याच्यामध्ये कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या जागा सुद्धा असणार आहे आणि अध्यापक विद्यालय जे आहेत त्यांच्या सुद्धा जागा असणार आहे. एवढंच नाही, अजून सुद्धा ज्या ज्या शाळांवर शिक्षक अतिरिक्त होत होते, काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत होते, माहिती जी मिळते ती सांगतो मी तुम्हाला. काही ठिकाणी जे शिक्षक अतिरिक्त होत होते त्यांच्यामध्ये काही ना काही त्याच्यामध्ये दुरुस्ती करून जे आहे शिक्षक कमी प्रमाणामध्ये अतिरिक्त कसे होतील, त्या शाळा बंद कशा पडणार नाही याकडे सुद्धा शासनानं लक्ष दिलं आहे आणि त्यानुसार त्या शाळांचा विचार करून शिक्षकांचं अतिरिक्त प्रमाण कमी करून तिथे जे रिक्त पदसंख्या असेल त्या सुद्धा पवित्र पोर्टलवर येणार आहे. म्हणजे या सर्व गोष्टी मी तुम्हाला ज्या काही सांगितल्या त्या याच्यासाठी होत्या की येणाऱ्या काही कालावधीमध्ये जी काही शिक्षक पद भरती होणार आहे आणि ऑब्वियसली गोष्ट आहे की शिक्षक पद भरतीचा टप्पा 2 तर पहिला अगोदर होणार नाही, टप्पा 1 अगोदर होणार आहे. तर टप्पा 1 जो राबवला जाणार आहे तो जास्तीत जास्त पदांसाठी होणार आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या गोष्टी याच्यासाठी होत्या की लवकरच माहिती अशी मिळते की शिक्षक भरतीचा टप्पा 1 राबवला जाणार आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त जागांचा समावेश असणार आहे. त्याच्यामध्ये जागेंची आकडेवारी करू शकलेली नाही, मात्र हा टप्पा जास्तीत जास्त पदांसाठी कसा राबवता येईल त्यानुसार त्यासाठी जे आहे शासन स्तरावरून आणि वरिष्ठ लेवलवरून अपडेट अशी आली आहे की लवकरच हा टप्पा जो आहे तो जास्तीत जास्त पदांसाठी राबवला जाणार आहे. शिक्षक भरती 2025-26 उमेदवारांसाठी ही गुड न्यूज आहे की आतापर्यंत शिक्षक भरती 2025-26 साठी पदसंख्या येईल किंवा नाही येईल ते सांगता सुद्धा येत नव्हतं. शिक्षक भरती 2025-26 मध्ये ज्या काही जागा येतील त्या जागा किती येतील, किती प्रमाणामध्ये येतील, शिक्षक अतिरिक्त होत आहेत, मग यावर्षी पदभरती होईल किंवा नाही होईल त्याच्याबाबत सुद्धा शाश्वती नव्हती. पण यावेळेस मात्र जे आहे शिक्षक भरतीचा टप्पा 1 जो आहे तो जास्तीत जास्त पदांसाठी राबवला जाणार आहे. हे लेटेस्ट अपडेट आहे आणि जास्तीत जास्त पदसंख्या टप्पा 1 साठी येणार आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची आनंदाची गुड न्यूज जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचली. आय होप तुम्हाला ही जी अपडेट आहे किंवा ही जी माहिती आहे आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मी तुम्हाला पुरावे सुद्धा दिले की कोणकोणत्या अशा गोष्टी होत्या त्यानुसार तुम्हाला कळेल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला कळेल की शासन स्तरावरून आता असं नाही होणार की तुम्हाला मी सांगितलं की जास्त जाहिराती म्हणजे जास्त पदासाठी शिक्षक पदरीचा टप्पा 1 होणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही 25,000 30,000 पदभरती धरून चालायचं. याचा अर्थ असा आहे की शासन स्तरावरून जेवढ्या जागा पॉसिबल होतील आणणं पवित्र पोर्टलवर तेवढ्या जागा आणण्यासाठी शासन कटिबद्ध असणार आहे.
त्या पवित्र पोर्टलर कशा आणायच्या, मग खाजगीच्या असतील, नपाच्या असतील, मनपाच्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या असतील किंवा बाकी इतर आस्थापना असतील, त्यांच्या जागा कशा आणायच्या यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. पण आपल्यासाठी शिक्षक भरतीसाठी ही गुड न्यूज अशी आहे की जिथं जागा समजा 10,000 येणार असतील तर त्या जागा 10,000 न येता 12, 14, 16,000 यायच्या शक्यता जास्त वाढलेली आहे. त्याच्यामुळे जे आहे ही पदभरती होईल. आणि मात्र शिक्षक पदभरतीची जास्तीत जास्त पदसंख्या किती येऊ, पदसंख्या 10, 12, 14, 15, 16,000 जरी आली, जेवढी काही जास्तीत जास्त पदसंख्या येईल तेवढी जास्तीत जास्त पदसंख्या यावी, जेणेकरून जास्तीत जास्त अभ्यास करण्याची मदत होईल. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या नोटिफिकेशनमध्ये ऑलवर सेट करा. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आणि हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि विशेष त्यासोबत तुम्ही सुद्धा शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला काय वाटते, तुमचा काय अभिप्राय आहे, तुमचे स्कोर किती आहे किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. या व्हिडिओला हाईप करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.